कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा. काय रे अमोल बाळा, आता बरं वाटतंय का तुला? अमोल, आज आम्ही शेतात हरभरा लावला. क्या बात है आजोबा, बापू मी खूप भारी काम केलं. मामा तू कधी आला? अरे सकाळी लवकर गेलो होतो ना, त्यामुळे लवकर आलो बघ आज मी. आणि अमोल तुला सांगतो, आमचा प्रोजेक्ट एकदम सुसाट होणार असं दिसतंय बघ. अमोल बाळा, तुला काही खायला देऊ? नाव मोठीमा. बरं अमोल, आज तुझ्या आवडीचं जेवण बनवणार आहे मी. ओके मोठीमा. पण मोठीमा, अगं तू दवाखान्यामध्ये ते लहान मुलाला चॉकलेट का देत होतीस? अरे असं काही नाही बाळा. अगं मी बघितलं त्या चॉकलेट देताना मी खूप खुश होता. हो, तो मुलगा अनाथ आहे आणि त्याच्या जबाबदारी पत्रकावर कोणाची तरी सही हवी होती. ती नसती झाली तर त्याची ट्रीटमेंट नसती झाली, म्हणून आम्ही सह्या केल्या. काय? अहो रुपाली ताई, तो मुलगा तुमच्या ओळखीचा होता का? हो ना. अगं मदत करायला ओळख कशाला पाहिजे ग? हा स्वप्नील, रुपाली, तुम्ही त्या मुलाची ट्रीटमेंट चालू करू ना, आज खरंच लय चांगलं काम केले. आजोबा, सगळं झाल्यानंतर मोठी बाबा आणि मोठी माने त्यांना मिठी पण मारली. बघा माझे काही फोटो आहे. स्वप्नील सर, तू पोरगा बरा आहे का हो आता? हो, बरा आहे बापू तो आता. हा. ऐका ऐका ऐका, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आहे. ओय आयडिया, मी निघतो. तुमचं चालू द्या सावकाश, उशीर झालाय. अर्जा, काय म्हणते पोरगा, ऐकून तरी जा. अर्जुन थांब ना. अमोल, काय आयडिया आहे सांग ना. मग अगं हा मुलगा अनाथ आहे आणि मोठे बाबा आणि मोठी मा त्याच्यावर खुश असतात, हे मी पाहिले. छोटे सरकार, अहो तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मम्मा, अगं आपण त्या मुलाला यांच्यासाठी दत्तक घ्यायला हवं. अरे काही काय बोलतोय अमोल? नाही नाही नाही, आम्हाला त्या वाटेला जायचंच नाही आता. आम्हाला नकोय मुलं आता. आणि बाळा, हा विषय खरंच नको आता. का मोठी मा, तुम्ही किती खुश असता त्याच्या बरोबर. अरे आम्हाला अमोल नावाचा मुलगा आहे ना, मग आम्ही त्याच्याबरोबर खूप समाधानी आहे. काय हो? हो, आणि अमोल, आता आम्हाला फक्त तुला बरं झालेलं बघायचं. मुलाबाळाचा विषय सोडून दिलाय आम्ही. ठीक आहे, मी नाही बोलणार या विषयावर. पण तुम्ही या फोटोमध्ये जसं खुश आहे तसं तुम्ही घरामध्ये कधी खुश असता का? अमोल, अरे बाळा ऐक ना जरा. नाही मा, मी यांचाच मुलगा आहे आणि मला काहीच नाही होणार. पण जर एका अनाथ मुलाचं भलं होत असेल तर त्याला का नाही
पण दत्तक. अमोल बाळा, बघ हा पूर्णपणे त्या दोघांचा निर्णय आहे. अरे मग आपण भाऊ मिळू शकतो ना. हा हे पण चुकीचं नाही बरं का दाजी. अमोल हा अरे तुला कसं सुचतं रे? स्वप्नील सर, मला तुमचा स्वभाव माहिती आहे, पण अमोल बोलतोय ते पण बरोबर आहे ना. स्वप्नील, अरे खरंच काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही दोघं बी खुश व्हाल आणि त्या मुलाला पण नवीन आईबाप मिळतील ना. खरंय. अरे रुपाली ताई, अहो विचार केला तर तुम्ही पण काय कमी दुःख सहन केलंय का? आणि आपल्या घरात जर अजून एक लहान मूल आलं तर घरातलं वातावरणच बदलून जाईल. नाही खरंच आहे बरं का. बघा ना, फक्त अमोल घरात आहे तर घरातलं वातावरण किती भारी आहे. आणि अजून एक बाळ घरात आलं तर गोकुळ होईल, गोकुळ घराचं. हो सर, त्या मुलाच्या खऱ्या आई बापापेक्षा तुम्ही त्याला जास्त जीव लावाल हे माहित आहे आम्हाला. तुम्ही दोघांनी खरंच विचार करा. दादा, आपल्याला मूल नाही हे दुःख आहे ना आयुष्यभराचं, निघून जाईल रे तुझं. एका लहान जीवाला मोठं करण्याचा आनंद लय वेगळा असतो. ते सुख मिळेल तुम्हाला. वहिनी, एकदा विचार कराच. बरोबर. आणि रुपाली ताई, अहो मूल नाही म्हणून किती लोकांचे टोमणे ऐकून घेतलेत ना तुम्ही. हे बघा, तुम्हाला पण अधिकार आहे आई म्हणून एका लहान मुलावर प्रेम करण्याचा, त्याला जीव लावण्याचा. रुपाली ताई, मागची 7 वर्ष मी तुमच्यासोबत राहत नव्हते. तुमची चिडचिड करणं खूप साहजिक होतं तेव्हा. पण मला सांगा, त्यापेक्षा सुद्धा अमोल तुमच्या नजरेसमोर नाही याचं दुःख जास्त होतं ना, हो की नाही? रुपाली ताई, हे लहान मूल ना तुमच्या आयुष्यात आनंद भरून टाकेल. खरंच एकदा विचार करा. मला माहिती की तुम्ही स्पष्ट बोलणार नाही, पण आजच वेळ. हो खरं आहे. अमोल बाळा, काय करतोयस तू? बाबा 2 मिनिटात प्लीज. अरे मोठीमा, बोला रे. मोठीमा, मी 3 महिन्यापर्यंत काउंट करेन. तुम्हाला माझी शपथ आहे की तुम्हाला मूल हवं का नाही याचं मला खरं उत्तर द्यायचं. अमोल, मोठीमा, अगं खूप दिवस झाले मनात ठेवून. आता बोलायचं. मोठे बाबा, डोळे बंद. मोठीमा, बंद डोळे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.